नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। भव्य रोजगार मेळाव्याला भारी प्रतिसाद। पश्चिम नागपूरचे कद्दावर नेता श्री नरेंद्रजी जिचकार यांच्या प्रयासाने नागपूर जिल्ह्यातील अनेक युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली। जिचकारजींच्या दूरदृष्टीच्या प्रयासाने 50 ते 60 विविध क्षेत्रातील कंपन्या मेळाव्यात येऊन रोजगार उपलब्ध करून दिले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकप्रिय नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री सुनील भाऊ केदार यांनी बोलले की स्थानिक प्रशासन व प्रतिनिधी जे काम करू शकले नाही ते काम नरेंद्र भाऊ जिचकार यांनी करून दाखविले। देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगाराची समस्या कितपत दूर करण्याचे काम केले। नरेंद्र जिचकारजी यांनी बोलले, जेवढे होऊ शकेल तेवढे मी रोजगार देण्याचे काम करेल। बहुत हुई मन की बात, अब रोजगार की बात। काफी समय से हमारा जो नागपुर शहर है मानव इंजीनियरिंग बनाने की एक मैन्युफैक्चरिंग का केंद्र बन चुका है। कमलेश चौधरी, इतने कॉलेजेस हैं और व्यापार व्यवसाय और उसी के साथ साथ रोजगार, इसके लिए कहीं पे कोई स्कोप हम लोगों को नजर नहीं आता। एक बड़ी चीज आज सरकार ने इन चीज़ों को विचार करना चाहिए, लेकिन मुझे खुशी है इस बात की कि कम से कम इन चीज़ों का विचार एक युवाओं के रोजगार को लेकर एक अच्छा विचार यहाँ नरूभाव ने किया। और उस माध्यम से कम पश्चिम नागपुर के अलावा जो बाकी के भी लोग यहाँ उपस्थित हुए, मैं देख रहा था अभी कि कुछ लोग सावनेर वगैरह से भी यहाँ पे आए हुए हैं। तो मैं आप सभी लोगों को शुभकामनाएं देता हूँ। ज़्यादा कुछ आपका समय लेना मैं उचित नहीं समझता हूँ, क्योंकि ये कोई पॉलिटिकल मंच नहीं है जहाँ से मैं आप लोगों को बहुत सारी चीज़ें बताऊँ। आप सभी लोगों को शुभकामनाएं। जो भी लोग यहाँ पे इंटरव्यू देने आए हैं, आप सभी लोगों को मैं अपेक्षा करता हूँ कि लगभग लोग यहाँ से अपना चयन करवा कर ही जाएंगे। आजही माझ्या कंपनीमध्ये 580-82 लोक काम करतात आणि बरेचसे व्यावसायिक प्रॉफिट बघून व्यवसाय करतात। कोणत्या बिझनेसमध्ये जास्त प्रॉफिट आहे, कुठे आपल्याला जास्त पैसे वाचतील, एक साहजिक आहे। पण मी असा एक व्यावसायिक आहे, मी प्रॉफिटपेक्षा एखाद्या माझ्या बिझनेसमध्ये किती मुलं लागतील, किती मुलांना लोकांना युवतींना रोजगार मिळेल ह्या दृष्टीने मी माझ्या व्यवसायाची निवड करतो। म्हणून मीटर रिडिंगचं काम असो, ॲमेझॉन फ्लिपकार्टचं डिलिव्हरीचं काम असो, अशा पद्धतीने काम घेत मी आज जे बेरोजगार युवक युवती आहे यांना काम देण्याचं काम सतत मी करत आहे। 2002ला माझे भाऊ जेव्हा मोहननगर गड्डे गोदाम खलासी लाईनमध्ये नगरसेवक झाले, त्यावेळेस खऱ्या अर्थानं तिथं स्वास्थ्य शिक्षणानं बेरोजगारीची समस्या होती। त्यामध्ये काम करत असताना जवळपास 550 हेल्थ कॅम्प केले आणि 582 युवकांना मी तिथं रोजगार दिला। आणि इतकं सगळं करूनही आज महिन्याभरात माझ्या ऑफिसमध्ये 50 ते 60 युवक आजही युवक इंजिनिअरिंग केलं, 94ला MBA केलं आणि मी व्यवसायात आलो। कारण त्यावेळेसही काही रोजगाराच्या खूप काही संधी होत्या असं नाही आहे। आणि मी व्यवसाय करत असताना समिति कमेटी यांनी लवकर। नाम मोहम्मद जुबैर है, मैं ITI कंपनी से वो हायर कंपनी में मेरे को जॉब मिली। रहना कहाँ है? रहना 2 नंबर नाका कामठी रोडला। मैं सर का इंजीनियर करता हूँ। अच्छा। RS वरून आपलं नियुक्तीपत्र घेऊन जाओ। गावित आहे, माझे सिलेक्शन बजाज कंपनीमध्ये झाले, बजाजो कंपनीमध्ये झाले। अमित शेंडे, शुभम शेंडे, अमित शेंडे हॉस्टेलमध्ये। तुम्ही दोघे पण तिथे या लवकर। चांगलं वाटत आहे आता, लवकर कंपनी जाणार आणि काहीतरी। अजय माटे, आपलं कोणत्या कंपनी सिलेक्शन झालं? बजाजो। आपलं शिक्षण किती होतं? ITI ड्रायव्हिंग लायसन्स मिळालेला आहे। बिजनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, एनी ग्रॅज्युएट स्टुडंट्स कॅन अप्लाय। नंबर ऑफ एम्प्लॉईज दे रिक्वायर्ड नियर अबाउट 30 to 50 and minimum salary starting is 16,000। अपना नाम बताओ। माझं नाव दिग्गज मुकेश कुलसांगे आहे, मी छावणी नागपुरात राहतो। थँक्यू सो मच सर फॉर गिविंग वंडरफुल अपॉर्च्युनिटी। फिएट कंपनी पुणे। थँक्यू। तर सिलेक्शन झालं आहे, काय सॅलरी वगैरे काय? 15 की सॅलरी आहे। माझं नाव स्नेहा पूर्णानंद गायकवाड आहे। हॅलो, नमस्कार।
माझं नाव स्नेहा पूर्णानंद गायकवाड आहे. आम्ही इथे जॉब फेअरच्याबद्दल कुठे आम्ही अप्लाय करू शकतो आणि कसं एम्प्लॉयमेंट हे ग्रास्प करू शकतो याची अपॉर्च्युनिटीज इकडे आहे त्यासाठी चान्स घ्यायला आलेलो. चान्स तर मिळेल आपल्याला, हां. पण जो उपकरण जिचकार साहेबांनी राबवलेलं आहे त्याबद्दल तुमचा काय विचार आहे? हा खूपच चांगला इनिशिएटिव्ह आहे, कारण की खरंच आजनं सगळ्यात जास्त गरज जॉबचीच आहे. सगळ्यात मोठा प्रश्न पण देशामध्ये हाच आहे आणि सगळ्यात जास्त आपल्या देशात जितकी पण लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये यंगर जी आहे ज्यांना जॉब हवी आहे तीच सगळ्यात जास्त लोकसंख्येमध्ये आहे. म्हणून हा खूपच चांगला इनिशिएटिव्ह आहे. धन्यवाद. एक सिरियल वाईज नंबरला लागा. इकडे जर वेळ असेल तर आणखी दुसऱ्या ज्या कंपन्या निवडलेल्या तुम्ही तिकडे प्रोसीड करा. हॅलो हॅलो, माझं नाव पल्लवी झोडापे आहे. मी ॲक्सिस बँककडनं आलेली आहे क्विस्कॉर्पच्या पेरोलवर. बेसिकली हे ऑफरोडमध्ये आम्ही हायर करतो ॲक्सिस बँककडे. थँक्यू. आणि मला एक सांगा, आपण या रोजगार मेळाव्यात आलात आणि सन्माननीय जिचकार साहेबांनी जो मेळावा घेतला, ह्या गरीब लोकांना रोजगार मिळेल का? एज्युकेशन आणि त्यांचं क्वालिफिकेशन जर आम्हाला मॅच करणार तर त्यांना मुलं असतील त्यांनी या जो सिचुएटेड है नागपुर में. वी आर IT US कंपनी. ओके, हमारे यहाँ पे BPO कस्टमर सर्विसेज के लिए जॉब अवेलेबल है फॉर इंग्लिश स्पीकिंग पीपल. जो ग्रेजुएट्स हैं जिनका इंग्लिश फ्लुएंट है वो हमारी कंपनी में अप्लाई कर सकते हैं. ग्रेजुएशन मैंडेटरी है. ये रोजगार मेळावा में आप लोगों ने जो शिरकत दिए हो और हमारे सम्माननीय नरेंद्र भाई जिचकार जी ने आपको यहाँ इनवाइट किया है, तो इस विषय में आपका क्या कहना है? काफ़ी अच्छा इनिशिएटिव दिया है उन्होंने यूथ के लिए और हम लोग उम्मीद कर रहे हैं कि हम ज़्यादा से ज़्यादा कैंडिडेट्स को यहाँ पे रिक्रूट कर सकें और हमको अच्छा एक कैंडिडेट्स का डेटाबेस मिले यहाँ पर. मतलब क्या है जो प्रोडक्ट, क्या मतलब चीज़, क्या नजर का सर्विसेज जो रहता है पैकेजेस बिजनेस टू बिजनेस के शॉप की बिजनेस प्रमोशंस के लिए आपको मिला है साइड से सर्विसेज एक्सप्लेन करके उनको क्लास पर पैकेजेस और एक की तरफ से यहाँ पर आया हूँ और नरू भाई जिचकार ने ये जो भी कार्यक्रम किए हैं रोजगार का, तो ये बहुत अच्छा है. और जितने भी लोग, जितने भी बच्चियाँ पढ़ रही है वो बच्चियाँ अपना इंटरव्यू दें और अपने इसमें जो भी पढ़ाई में एजुकेशन में है वो अपना सहभाग करें. और नरू भाई ने बहुत अच्छा काम किया है, मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. मेरे को एक बताइए, नरूभाई जिचकार काफ़ी सालों से पश्चिम विधानसभा क्षेत्र में काम कर रहे हैं, है ना? हाँ. अच्छा काम कर रहे हैं कि क्या कर रहे हैं? नहीं, काम तो अच्छा कर रहे हैं. हाँ हाँ. उनका जो आर्यन इरफान शेख अच्छा काम हो रहा है. बीकॉम, त्याला 18,000 रुपये पगार, एक टाइम अरे जेवण, सभी बस समस्याओं कॅन्टीन के लिए- फॅसिलिटी फ्री, हायर कंपनीमध्ये मैं इस सिलेक्शन बात झालेलं मैंने आहे. ये मी दादाला स्टेजवरती जो भी काम हो रहे आमंत्रित हैं करतो. सब अच्छे काम हो रहे हैं. आर्यन और इरफान मैं शेख, उनका बहुत आप जहाँ कहीं पर भी हो, शुक्रिया अदा करता हूं. त्या ठिकाणी आज वेगवेगळ्या कंपनीचे लोक इथे आलेले आहेत. कंपनीच्या लोकांना एवढं सांगणं आहे की आपण करत असताना जे नेमकं होऊ शकते ते हो म्हणा, जे होऊ शकत नाही खोट्या त्या लोकाला त्या ठिकाणी त्या भ्रमात ठेवू नका. तर पहिलीच ही पोरं त्रागलेली आहे, यांच्यामधला बाजूला कुठला तर तुम्हाला त्यांच्या देश आणि समाज सांभाळता येणार नाही आणि जे होत असेल तेवढंच त्याला हो म्हणा. पण सोबतच या मुलांच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टिकोनात त्याला गायडन्स कसं करता येईल, पुढं मार्ग कसा निघता येईल शिक्षणाच्या भरोश्यावर, पुढं येणाऱ्या दिवसामध्ये स्वतःच्या भरोश्यावर आम्हाला हात लावून कुटुंबाने स्वतःला त्या ठिकाणी समृद्ध कसं करता येईल हा दृष्टिकोन सुद्धा घेऊन आपण त्या ठिकाणी गायडन्स दिलं पाहिजे असं त्या ठिकाणी मन व्यक्त करतो. कारण आपण हा कार्यक्रमाची सुरुवात करत असताना राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमाला त्या ठिकाणी माल्यार्पण करून आपण सुरू केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सुद्धा वाचला तर ह्या घड्यानं अशा काही त्या ठिकाणी करून दाखवलं होती. अंधारामध्ये सुद्धा सूर्य चमकू शकतो. एकदा अंधार संपून त्या ठिकाणी देश त्या ठिकाणी दिवस प्रतिभाला अभिवादन, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन आशीर्वाद मागतो. यांच्या खास प्रेमानं, विश्वासानं मला तुमच्या पुढे उभं राहण्याचा एक प्रसंग प्राप्त झाला. आमचे सहकारी सन्मान्य नरेंद्र जिचकारजी, मांगे साहेब, किशोर, सन्मान्य मंच उपस्थित
सगळा युवा वर्ग, बंधू भगिनी मित्रांनो, समाजामध्ये रोजगार मेळावा आहे हा खास करून ह्या क्षेत्रातले जे बेरोजगार युवक आणि युवती आहे. कारण आज आपण बघत आहे 45 वर्षात बेरोजगारी चरमसीमावर आहे, उच्चांकावर आहे. आणि आपल्या इथे वेगवेगळे कॉलेजेस, एक नागपूर एज्युकेशन हब ओळखलं जातं, पण त्या प्रमाणात इथं रोजगाराचे साधन नाही आहे. त्या प्रमाणात इथं आय टी इंडस्ट्रीज नाही आहे, त्याप्रमाणे इथं इंडस्ट्रीज नाही आहे. कुठेतरी आमचे प्रतिनिधी हे कमी पडत आहे. मी सर्व कंपनीच्या एचआरला विनंती करतो की आपण आपल्या माझ्यातर्फे स्टॉल्स मध्ये बसून जाऊ. 5 मिनिटांनंतर आम्ही स्टुडंट्सला तुमच्याकडे या इंटरव्ह्यूला क्षेत्रातले पाठवू. युवक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपनी आपण इथे त्यांना बोलवलेलं आहे. आणि मला अशी आशा आहे की बऱ्याचशा युवक ह्या मेळाव्यातून काही ना काही चांगलं एक अपॉइंटमेंट लेटर देऊन जाईल. या साधारण कितीतरी कंपन्या आहेत आज जवळपास एक 55 ते 58 कंपनी तिथं आलेली आहे. खास करून आपण नागपूरच्या भोवतालचे जे आहे, जसं सीएट टायर्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, हल्दीराम आहे, बिग बास्केट आहे, बालाजी स्टील आहे, असे बजाज स्टील आहे. अशा पद्धतीचे नागपूरचे, जेणेकरून आपल्या युवकांना घरापासून खूप दूर जाण्याची गरज पडणार नाही, असा एक छोटासा प्रयत्न माझ्याकडून आहे. किती सुशिक्षितांनी या मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अंदाजे किती जणांना रोजगार मिळेल? किती जणांना रोजगार मिळेल हे तर सांगता येणार नाही, कारण ज्या कंपनीला जितक्या स्टाफची रिक्वायरमेंट आहे तितका स्टाफ तो घेणार आहे. आणि आमच्याकडनं असं पहिलेपासून सांगण्यात येतं की आमच्याकडनं कोणती अशी गॅरंटी नाही आहे. फक्त एक छोटासा प्रयत्न ह्या रोजगार मेळाव्यात होणार आहे. पण तरी मला असं वाटतं की 400 ते 500 युवक आणि युवती या मेळाव्यातनं त्यांना नोकरी लागेल, अशी मला एक आशा आहे.